Hello, 12th Commerce Secretarial Practice students. Last few lectures we have started correspondence with depositors. Depositors सोबत करण्यात येणारा पत्रव्यवहार. यामधील आता लास्ट नंबरचा आपण बिझनेस लेटर्स पाहूयात. रिपेमेंट ऑफ डिपॉझिट. जे डिपॉझिट धारकाने डिपॉझिटर होल्डरने जे कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे अमाऊंटची त्या डिपॉझिट स्वरूपात ती रिपेमेंट करण्यासंदर्भातील डिपॉझिट. याचाच अर्थ ते डिपॉझिटची परतफेड करणे. त्याचा टेन्ट्युअर झाल्यानंतर त्याचा कालावधी डिपॉझिट्सचा कालावधी संपल्यानंतर ते डिपॉझिटर होल्डरला रिपेमेंट करण्यात येतं. या संदर्भातील कंपनीच्या वतीने ॲज अ सेक्रेटरी हा डिपॉझिटर होल्डरला इन्फॉर्म करतो की त्याची डिपॉझिट जे रिसिप्ट देण्यात आलेली आहे ती डिपॉझिट रिसिप्ट कंपनीकडे परत देऊन ते डिपॉझिट मॅच्युरिटी झालेली आहे, त्याची मुदत संपलेली आहे आणि या मुदत संपल्यानंतरची जी विथ इंटरेस्ट आहे म्हणजेच प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट हे दोन्हीही मिळून रक्कम त्याला त्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भातील बिझनेस लेटर राईट डाऊन करायचं आहे. त्या अगोदर आपल्याला रिपेमेंट ऑफ डिपॉझिट म्हणजे काय या संदर्भातील इन्फॉर्मेशन पाहूया. ऑन मॅच्युरिटी ऑफ टेन्ट्युअर ऑफ डिपॉझिट्स इट इज बाइंडिंग ऑन द कंपनी टू रिपे द डिपॉझिट. डिपॉझिटची मुदत संपण्यापूर्वी डिपॉझिटची रक्कम व्याजासह ठेवीदारांना परत करणे हे कंपनीसाठी काय आहे, बंधनकारक आहे. बाइंडिंग ऑन द कंपनी टू रिपे द डिपॉझिट. डिपॉझिटरना ती परत करणे कंपनीसाठी बंधनकारक आहे. त्यानंतर डिफॉल्ट इन रिपेमेंट ऑफ डिपॉझिट रिझल्ट इन लेवी ऑफ पेनल्टी. जर डिपॉझिटची रक्कम परत न केल्यास रिपेमेंट न केल्यास तर कंपनी कायद्यानुसार त्याला काय आहे, पेनल्टी, त्याच्यावरतीची दंडात्मक शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. द लेटर फॉर रिपेमेंट ऑफ डिपॉझिट is to be sent to the depositor when the deposit is to be redeemed. डिपॉझिटची वेळी डिपॉझिटर धारकाला रिपेमेंट करण्यासंदर्भातील लेटर पाठवले जाते. द लेटर इन्फॉर्म्स the depositor that the fixed deposit receipt is received by the company. या पत्रात या लेटरसोबत डिपॉझिटर्सना डिपॉझिट रिसिप्ट कंपनीकडे पाठविण्याची विनंती केली जाते. दिस लेटर includes information about repayment of deposit such as tenure of deposit, fixed deposit receipt number means FDR number, deposit amount, rate of interest, maturity amount, TDS tax deduction at source असं ज्याला म्हणण्यात येतं, net amount, due date of repayment of deposit etc. रिपेमेंट ऑफ डिपॉझिट या लेटरसोबत डिपॉझिटचा कालावधी, FDR रिसिप्ट, ठेव पावती क्रमांक, डिपॉझिटची रक्कम व्याजासह दर म्हणजेच इंटरेस्ट, रेट ऑफ इंटरेस्ट, त्यानंतर मुदत संपल्यानंतर द्यावयाची रक्कम, मॅच्युरिटी अमाऊंट, TDS टॅक्स डिडक्शन, कर किती लागला त्याला, कर कपात, त्यानंतर नेट अमाऊंट इत्यादी संबंधाची माहिती या लेटरसोबत असते. आता यानंतर आपल्याला नेमका काय या रिपेमेंट ऑफ डिपॉझिट लेटरमध्ये, लेटर इन्क्लूड्स इन्फॉर्मेशन अबाउट रिपेमेंट ऑफ डिपॉझिट, हे आपल्याला इन्फॉर्मेशन समजली. आता या इन्फॉर्मेशननुसार आपण बेसिक इन्फॉर्मेशन समजली. त्यानंतर आपल्याला यावरतीचा आता बिझनेस लेटर राईट डाऊन करायचं आहे.
रिपेमेंट ऑफ डिपॉझिट. यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल कंपनी क्रिएशन, कंपनीचं नेम, ॲड्रेस, CIN नंबर, फोन नंबर, फॅक्स नंबर, वेबसाईट अँड ईमेल हा भाग हेडिंगमध्ये येतो. तर इथं या ठिकाणी कंपनी क्रिएट केली आपण धारा ऑइल लिमिटेड. त्याचं रजिस्टर्ड ऑफिस आहे 64 धारा भवन, पिंपरी रोड, पुणे अशा संदर्भातील ॲड्रेस. त्यानंतर CIN नंबर, त्यानंतर फोन नंबर, कोणताही नंबर टाकायचा त्या ठिकाणी, फॅक्स नंबर, त्यानंतर वेबसाईट जी आपण कंपनी क्रिएट केली आहे त्या कंपनीचं वेबसाईट ॲड्रेस धारा ऑइल लिमिटेड.com. त्यानंतर ईमेल ID जो आपण कंपनी क्रिएट केला आहे धारा ऑइल त्याचा dhara16@gmail.com हा भाग कशामध्ये असेल, हेडिंगमध्ये येतो. त्यानंतर येतो रेफरन्स नंबर म्हणजेच संदर्भ क्रमांक, D फॉर धारा. त्यानंतर DEP डिपॉझिट संदर्भातील /16 आणि फायनान्शियल इयर, ज्या फायनान्शियल इयरमध्ये आपण बिझनेस लेटर राईट डाऊन करतो आहोत त्या फायनान्शियल इयरचा त्या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं आहे, 1920. त्यानंतर डेट 13 नोव्हेंबर 2019. यानंतर आहे, हा झाला फर्स्ट हेडिंग, सेकंड रेफरन्स नंबर, थर्ड डेट. त्यानंतर आहे इनसाईड ॲड्रेस, ज्या डिपॉझिटर्सला आपण रिपेमेंट करणार आहोत त्या पर्सनचं नेम, मिस्टर रवींद्र खन्ना, C15 स्वामी अपार्टमेंट, नारायणपेठ, पुणे अशा संदर्भातील इनसाईड ॲड्रेस. या ठिकाणी आपलंसुद्धा नाव लिहू शकता, कोणत्याही आपल्याला पर्सनचं त्या ठिकाणी नेम मेन्शन करायचं आहे. त्यानंतर येतो सब्जेक्ट, सेंटर ऑफ द लेटर. काय आहे सब्जेक्ट, रिपेमेंट ऑफ फिक्स्ड डिपॉझिट, डिपॉझिट रक्कम परत करण्याबाबत अशा प्रकारचा आपला बिझनेस लेटरचा सब्जेक्ट. त्यानंतर येतो सॅल्युटेशन. सॅल्युटेशन आपण काय केलं, मिस्टर याचाच अर्थ डिअर सर, इथं मिस असेल, नेम लिहिला असेल तर आपण त्या ठिकाणी डिअर मॅडम, या ठिकाणी डिअर सर. त्यानंतर बेसिक आपल्याला त्या बिझनेस लेटरचा फर्स्ट पॅरेग्राफ. This is to inform you that your fixed deposit receipt number 5925 dated 1st December 2017 for rupees 1 lakh will be due for repayment on 13th November 2019. आपणास इन्फॉर्म करण्यात येते की 1 डिसेंबर 2017 रोजी आपणाकडून प्राप्त झालेली डिपॉझिटची रक्कम रुपीज 1 लाख, डिपॉझिट रिसिप्ट नंबर 5925 याची ड्यू डेट ही 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत आहे अशा संदर्भातील फर्स्ट पॅरेग्राफ आहे. काय आहे, हा बिझनेस लेटर ॲज अ सेक्रेटरी राईट डाऊन करतो आहे कंपनीच्या वतीने आणि त्या डिपॉझिटर्सला काय करतो आहे, इन्फॉर्म करतो आहे की डिपॉझिटची मुदत ड्यू डेट संपत आलेली आहे. या संदर्भात काय आहे, धिस इज इन्फॉर्म यू दॅट युअर FDR नंबर 5925 डेटेड 1st December 2017 फॉर 1 lakh rupees will be due for repayment on 13th November 2019. आपणास कळवण्यात येते की 1 डिसेंबर 2017 रोजी आपणाकडून प्राप्त झालेली डिपॉझिटची अमाऊंट 1 lakh रुपीज, डिपॉझिट रिसिप्ट नंबर 5925 याची ड्यू डेट 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत आहे. त्यानंतर सेकंड पॅरेग्राफ, वी हॅव रिसिव्ड फ्रॉम यू द ओरिजिनल डिपॉझिट रिसिप्ट नंबर
5925 duly discharged along with your instruction for repayment. रिपेमेंट ऑफ डिपॉझिटसाठी आपणाकडून डिपॉझिट रिसिप्ट पावती, ओरिजिनल डिपॉझिट रिसिप्ट नंबर म्हणजेच मूळ डिपॉझिट पावती क्रमांक 5925 हे रिसिव्ड झाली आहे, म्हणजेच प्राप्त झालेली आहे. त्यानंतर The Board of Directors in the meeting held on 12th November 2019. आपण बिझनेस लेटर 13 नोव्हेंबरला लिहितोय, त्याच्या अगोदरच बिफोरच मीटिंग झालेली असेल तेव्हाच आपण बिझनेस लेटर राईट डाऊन करत आहे सेक्रेटरी. याचाच अर्थ द बोर्ड ऑफ डायरेक्टर इन द मीटिंग हेल्ड ऑन 12th November 2019 has passed a resolution for redemption of the deposits. काय आहे? 12 नोव्हेंबर 2019 रोजी झालेल्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या मीटिंगमध्ये रिपेमेंट ऑफ डिपॉझिटचा म्हणजेच 12 नोव्हेंबर 2019 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत डिपॉझिट परतफेडीचा रेझोल्युशन प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. काय आहे सेकंड पॅरेग्राफमध्ये? ओरिजिनल रिसिप्ट पावती ही डिपॉझिट रिपेमेंट करण्यासाठी मिळाली आहे. त्यानंतर बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग ही 12th नोव्हेंबर 2019ला झाली आणि त्यामध्ये ठेवण्यात आलेला रेझोल्युशन म्हणजेच प्रस्ताव हा पास करण्यात आला. या सेकंड पॅरेग्राफ. त्यानंतर आहे द डिटेल ऑफ रिपेमेंट ऑफ डिपॉझिट आर ॲज अंडर. डिपॉझिट रिपेमेंट करण्यासंदर्भातील तपशील खालीलप्रमाणे आहे. टोटल नंबर ऑफ 8 कॉलम्स त्यामध्ये आहेत. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6, 7, 8 कॉलम्स जे आपण यामध्ये काय काय आहे हे पाहिलं होतं वरती. त्यामधील फर्स्ट आहे टेन्युअर ऑफ डिपॉझिट 2 इयर्स. आपण वरती पाहिलं 1 डिसेंबर 2017 ते 30 नोव्हेंबर 2019. याचा अर्थ त्या ठिकाणी काय झालं? पूर्णपणे 2 इयर्सचा तो टेन्युअर आहे. कालावधी डिपॉझिटचा कालावधी 2 इयर्स. त्यानंतर फिक्स्ड डिपॉझिट रिसिप्ट नंबर, डिपॉझिट रिसिप्ट नंबर 5925. त्यानंतर डिपॉझिटची अमाऊंट आपण 1 लाख घेतली होती, त्यामुळे या ठिकाणी सुद्धा डिपॉझिटची अमाऊंट वरील जे इन्फॉर्मेशन ते आपण एका लाईन बाय लाईन सिस्टमॅटिक यामध्ये इथे कॉलम्स करून ठेवणार आहोत. डिपॉझिटची अमाऊंट आहे 1 लाख. आता त्यानंतर इथला रेट ऑफ इंटरेस्ट हा आपण डिसाईड करणार आहोत. कॅल्क्युलेशन वाईज आपल्याला सोपं जातं म्हणून रेट ऑफ इंटरेस्ट हा 10%, 10%. 1 लाखच्या 10% तर 1 लाखच्या 10% हे 10,000 होतात, पण कधीपर्यंतचा? 2 इयर्सचा. याचाच अर्थ 20,000 या ठिकाणी येतं. त्यामुळे 1 लाखच्या 10% 10,000 होतं इंटू 2 इयर्ससाठी 10,000 इंटू त्या ठिकाणी 20,000 रेट ऑफ इंटरेस्ट. त्यानंतरचं आहे मॅच्युरिटी अमाऊंट. मॅच्युरिटी अमाऊंट याचाच अर्थ मुदत संपल्याच्या कालावधीनंतरची रक्कम विथ इंटरेस्ट. आपण त्याला कधी देणार? मॅच्युरिटी विथ इंटरेस्ट देतो. प्रिन्सिपल 1 लाख, रेट ऑफ इंटरेस्टनुसार त्याचं व्याज होतं 20,000. अशी मॅच्युरिटी अमाऊंट होती 1,20,000. त्यानंतरचा 6 नंबर आहे TDS 10%. जो काही रेट ऑफ इंटरेस्ट आपण नुसार त्याला व्याज देणार आहोत, व्याज जर अबाव 10,000 झाला असेल, 10,000च्या वरती जर आपल्या इन्कम टॅक्स ॲक्टनुसार त्याचे TDS टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स हे 10% कट करण्यात येतं. 10% हे व्याजाची रक्कम जर 10,000पेक्षा जास्त जात असेल तर त्याच्यासाठीचं टॅक्स डिडक्शन ॲट सोर्सनुसार इन्कम टॅक्स ॲक्टनुसार त्याचं व्याजातील 10% रक्कम ही सरकारला देणे बंधनकारक आहे. TDS 10%, 20,000च्या 10% 2,000 TDS हे डिडक्ट करण्यात येतं. त्यामुळे नेट अमाऊंट किती येते? 1,18,000.
1,20,000 त्यातून -2,000 TDS कट झाला तर नेट अमाऊंट 1,18,000. त्यानंतर इथं ड्यू डेट ऑफ रिसिप्ट इथंच आपण लिहिलेलं आहे. ड्यू डेट काय आहे तर 30 नोव्हेंबर 2019. अशा प्रकारचे टोटल नंबर ऑफ 8 कॉलम्स त्या ठिकाणी मेन्शन करायचे आहेत. फर्स्ट आहे टेंट्युअर ऑफ डिपॉझिट, कालावधी 2 इयर्स. त्यानंतर फिक्स डिपॉझिट रिसिप्ट नंबर, डिपॉझिट आपण या ठिकाणी 1 लाख घेतलेले आहे. त्यानुसार रेट ऑफ इंटरेस्ट 10%, 10%. 1 लाखाचं 10%, 10,000. 2 इयर्सची किती झाले 20,000. त्यानंतर मॅच्युरिटी अमाऊंट 1 लाख प्लस इंटरेस्ट, प्रिन्सिपल प्लस व्याज, याचाच अर्थ 1,20,000. त्यानुसार TDS टॅक्स डिडक्शन ॲट सोर्सेस अबाउट 10,000च्या इंटरेस्ट जर जात असेल तर इन्कम टॅक्स ॲक्टनुसार 10% TDS डिडक्ट करण्यात येतो. त्यानुसार 20,000च्या 10% 2,000 TDS हा डिडक्ट करण्यात आला, कमी करण्यात आला. त्यामुळे नेट अमाऊंट किती झाली 1,20,000मधून 2,000 TDS मायनस केल्यानंतर नेट अमाऊंट 1,18,000 आपण कंपनी त्याला डिपॉझिटर होल्डरधारकांना रिपेमेंट करणार आहे. आणि त्या डिपॉझिटची ड्यू डेट आहे या ठिकाणी आपण मेन्शन केलेली आहे 30 नोव्हेंबर 2019. 30 नोव्हेंबर 2019. त्यानंतर लास्ट पॅरेग्राफ आता. प्लीज फाइंड enclosed herewith a crossed check of ₹1,18,000 bearing a number 426025 dated 30 November 2019 drawn on Bank of Maharashtra Shivajinagar Pune. 30 नोव्हेंबर 2019 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शिवाजीनगर पुणे या शाखेवर काढलेला चेक क्रमांक 426025 या क्रमांकाला ₹1,18,000 1,18,000चा क्रॉस चेक, 2 आडव्या रेषा, क्रॉस चेक सोबत जोडला आहे. त्याला आपण रिपेमेंट करणार आहोत. त्यामुळे कुठल्या बँकेचा, काय चेक नंबर, किती अमाऊंट, ही सर्व काही इन्फॉर्मेशन त्याला प्रोव्हाइड करत आहोत डिपॉझिटर होल्डरला. आणि या बिझनेस लेटरसोबत तो चेक पाठवत आहोत. काय म्हणलेलं आहे, प्लीज फाइंड इन्क्लोज या लेटरसोबत आपण जोडलेले आहे कोणता तर क्रॉस चेक 1,18,000 रुपयेचा, ज्याचा चेक क्रमांक 4260, ज्याची तारीख 30 नोव्हेंबर म्हणजे 30 नोव्हेंबर 2019ला मॅच्युरिटी डेट आहे. त्याच तारखेचा चेक आपण ड्रॉन ऑन बँक ऑफ महाराष्ट्राचा चेक शिवाजीनगर पुणे या शाखेचा या बिझनेस लेटरसोबत आपण इन्क्लोज्ड केलेला आहे, सोबत जोडलेला आहे. अशा संदर्भातील इन्फॉर्मेशन लास्ट पॅरेग्राफमध्ये मेन्शन केली आहे. त्यानंतर थँकिंग यू, यानंतर कॉम्प्लिमेंटरी क्लोज, युअर्स फेथफुली फॉर, जी आपण कंपनी क्रिएट केली आहे, धारा ऑइल लिमिटेड. त्यानंतर या बिझनेस लेटर्ससाठीचा जो ऑथोराइज्ड पर्सन सिग्नेचर करणार आहे त्या पर्सनचं नेम अँड डेजिग्नेशन SIGN साईन मिस्टर अशोक भट्टड, कंपनी सेक्रेटरी. आणि या बिझनेस लेटरसोबत आपण इनक्लोजर ENCL सोबत जोडण्यात आलं आहे. क्रॉस्ड चेक नंबर 426025. अशा पद्धतीने आपल्याला रिपेमेंट ऑफ डिपॉझिट हा बिझनेस लेटर आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. तर टोटल नंबर ऑफ आपण करेस्पॉन्डन्स विथ डिपॉझिटर संदर्भातील 4 बिझनेस लेटर्स आपण पाहिलेले आहेत. मोर जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही प्रॅक्टिस करा बिझनेस लेटर्सची. कॉलेज सुरू झालं तर योगायोगाने आपण परत एक वेळेस हा रिपिटेशन करणारच आहोत. त्या संदर्भातील परत आपल्याला रिव्हिजन घ्यायचंच आहे. त्यावेळेस व्यवस्थित मग आपण बोर्डावरती व्यवस्थित एक्सप्लेन करून आपण त्या ठिकाणी घेऊ. रिव्हिजन जास्त प्रमाणात करा. बिझनेस लेटर्स जास्त राईट डाऊन करून त्याची प्रॅक्टिस जेवढी करचाल तेवढं तुम्हाला इझी गोईंग जाईल बिझनेस लेटर्स. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू स्टुडंट्स.